नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आमच्या आर्वी गावामध्ये रामनवमी निमित्त रामनवमीच्या अगोदर 7 दिवस आधी अखंड हरिनाम सप्ताह होतो। म्हणजे अनादिकालापासून म्हणजे आम्हाला आमच्या आजोबांना कळत नाही त्याच्या आधीपासून हा पारंपरिक सप्ताह दरवर्षी प्रत्येक वर्षी होत असतो। तर हा सप्ताह 19 तारखेला सुरू झालेला आहे। तर आम्ही महाधिवरांच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन नम्रपणानं लोकशाहीच्या मार्गाने दिलं की बाबा 19 तारखेपासून आमचा सप्ताह असल्यामुळं तुम्ही आम्हाला लोडशेडिंग न देता सकाळी पारायण असतं, दुपारी भागवत कथा असते, सायंकाळी हरिपाठ असतो आणि 9 ते 11 कीर्तन असतं। असे सगळे आध्यात्मिक स्वरूप असून तर याच्यामध्ये व्यत्यय यायला नको म्हणून तुम्ही लाईटची व्यवस्था आम्हाला करून द्या। आणि त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही वारंवार केला। आम्ही जवळपास 7-8 चक्रा या ठिकाणी रोज 7 दिवसाच्या सप्त्याच्या कालावधीमध्ये केल्या, पण त्यांनी ह्या मागणीचं म्हणजे निवेदन न स्वीकारता त्याची अंमलबजावणी न करता प्रत्येक वेळेस 6 ते 10 आणि दिवसांसुद्धा लाईट बऱ्याच वेळा ट्रिप झाली। आम्हाला अक्षरशः कीर्तन घेताना सप्ताह घेताना लाईट नसताना नॉर्मल आवाजामध्ये आम्हाला सप्ते करायला लागले। हे आम्ही सगळं भोगलो आहे। आणि रात्री 1:30 वाजता जे सबस्टेशन आमचं टाकळी आहे तिथला ट्रान्सफॉर्मर आमचा जळाला। तर पूर्ण गाव रात्रीपासून अंधारात आहे। आज जवळपास आमच्या 20-25 हजार लोकांचं स्वयंपाकाचं नियोजन असतं। आजूबाजूच्या 25 कडेचे लोक येतात, सगळे पाहुणरावणे गावात येतात, तर त्यांचा स्वयंपाक रात्रीपासून चालू आहे। अक्षरशः स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही, म्हणजे जेवण बनवायला सुद्धा पाणी नाही, अशी परिस्थिती आमच्या गावात या ठिकाणी उद्भवली। कार्यालयात आला अधिकाऱ्याची भेट घेतली। आम्ही अधिकाऱ्याला भेटायला आलो तर एकही अधिकारी या ठिकाणी आम्हाला भेटला नाही। तर आम्हाला दमदाटी करण्यात आली, पोलीस बांधव आमच्यावर पाठवून आरवाई करण्यात आली, आम्हाला धमक्या देण्यात आल्या की तुम्हाला कायदेशीर कारवाई करू, ह्या सगळ्या गोष्टी करू। पण आम्ही गांधीगिरीच्या मार्गानं आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांना एकच विनंती केली, बाबा आम्ही इथं काही भांडणं करायला किंवा आम्ही काही वेगळ्या मार्गाने आलो नाहीत। आमची फक्त मागणी तुम्ही गावात ऐकून घेत नाहीत। आमचे 20-25 फोन तुम्हाला केलेच ना, फोन रिसिव्ह करत नाही, त्यामुळे आमचं घरानं सांगण्यासाठी इथं तुम्हाला आम्ही आलो। तर त्यांचे प्रतिनिधी सामाले सर आमचे असतील ते आले, त्यांच्यामार्फत त्यांच्याशी बोलणं झालं। आमची एकच विनंती की ट्रान्सफॉर्मर लगेच आता दुरुस्त होऊ शकणार नाही, त्याला 7-8 घंट्याचा कालावधी लागणार। आता आमची यात्रा आज लागलीच चालू आहे, संध्याकाळी 8 वाजता या रथाची मिरवणूक आहे, ती ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती होऊ शकणार नाही एवढ्या लवकर। तर आम्ही त्यांना विनंती केली की बाबा पेडगाव मार्गे झरी मार्गे तुम्ही आम्हाला तात्पुरतं लाईट जोडून द्या आजच्या दिवसापूर्वी, ही आम्ही त्यांना विनंती केली। आणि ही विनंती आमची त्यांनी मान्य करावी अशी आम्ही तुमच्या वतीनं सगळ्या गावकऱ्याच्या वतीने त्यांना विनंती करतो। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।